बंदाये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार। फक्त मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माज आणि आवाज हा मराठी माणसाला असायला हवा, एक मराठी म्हणून मला नेहमी वाटत असतं। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदाये बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। आजचा विषय मराठी घेण्यामागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। या दोन ठाकरे बंधूंच्या संघर्षामध्ये मराठी माणूस हा पूर्णपणे गोंधळलेला आहे। मी असं म्हणणार नाही की संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ती स्थिती आहे, कारण शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये परप्रांतीय म्हणा किंवा अमराठींचं अस्तित्व कमी आहे, तिथे मराठ्यांचीच मक्तेदारी चालते। मग प्रश्न असा उरतो की मराठी माणूस लढतो कुठे, झगडतो कुठे, वर्चस्वासाठी लढाई करतो कुठे? तर ते म्हणजे मुंबई आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे। म्हणजे शहरी भागामध्ये आता असं झालंय की मराठी माणसांचं अस्तित्व हळूहळू कमी होत चाललंय आणि तिथे अमराठी वाढत चाललंय। आणि अशा वेळी मग एखाद्या मराठी माणसाला वाटतं की आपल्यासाठी लढणारा, आपलं अस्तित्व टिकवणारा, आपला आवाज बुलंद करणारा, मराठी माणसाचा माज आणि मराठी माणसाचा आवाज जपणारा असा एखादा पक्ष, असा एखादा नेता आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे राजकीय दृष्ट्या। बाकी मराठी माणूस म्हणा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असतो, पूर्वी लढायचा, आजही लढतोय आणि उद्याही लढेल। परंतु तरी देखील त्याला असं वाटत असतं की राजकीय लढाई लढण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एखादा राजकीय पक्ष, एखादा राजकीय नेता आपल्या पाठीशी असावा। मग त्यांचं लक्ष कुठे जातं? तर त्यांचं लक्ष जातं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे। तसं पाहायला गेलं तर हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जोपर्यंत ते जीवित होते तोपर्यंत त्यांनी मराठीचा बाणा काही सोडला नाही, मराठी माणसासाठी ते लढत राहिले। 90 नंतर ते हिंदुत्वाच्या दिशेने गेले, पण हिंदू म्हटल्यावर मराठी माणूस आला, त्यामुळे साहजिक मराठी माणसावर बाळासाहेबांची पकड अतिशय चांगली होती। नेहमी ते मराठी माणसासाठी लढायचे, जेव्हाही आपले विचार प्रगट करायचे मराठी माणसासाठी करायचे। त्यामुळे शिवसेना ही मराठी माणसासाठी जवळची। शिवसेनेतच जे लहानाचे मोठे झाले, बाळासाहेबांकडनं ज्यांनी राजकारणाचे धडे घेतले, तेच राज ठाकरे नंतर वेगळे झाले। परंतु वेगळे झाल्यानंतर त्यांनी देखील आपला मराठी बाणा सोडला नाही। मराठी माणसांचं अस्तित्व जपण्यासाठी, मराठी माणसाचा झेंडा खांद्यावर घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले। मराठी माणसाने त्यांना भरभरून साथ दिली। 2009च्या जर इलेक्शनचा विचार केला तर विधानसभेमध्ये मनसेला 26 लाख मतं पडली। छोटी मोठी मतं नाही, कारण 26 लाखामध्ये 95% मतं ही मराठी माणसाने दिलेली त्याला। त्यामुळे साहजिकच मराठी माणसालाही असं वाटत होतं की राज ठाकरे हे मराठी माणसासाठी काहीतरी करतायत। प्रश्न असा आला की दोन पक्ष झाले। अच्छा, भाजप देखील मराठी माणसासाठी आहे, नाही असं नाही, पण भाजपची एथिक्स वेगळे आहेत, त्यांचे निष्कर्ष वेगळे आहेत। नुसतं मराठी माणसावर ते टिकून राहू शकत नाही, कारण इथे जर उद्या त्यांनी गुजराती माणसाला त्रास दिला तर त्यांना गुजरातमध्ये त्रास होईल। इथे जर त्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधात गेले तर उत्तर भारतमध्ये त्यांना त्रास होईल, उत्तर प्रदेशमध्ये। त्यामुळे ते सर्वांना धरून चालणारा पक्ष अशी भाजपची प्रतिमा आहे। पण मराठी माणसाचं लक्ष कोणाकडे होतं तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। पण वेगळे झालेले, दोघांचे पक्ष वेगळे, विचारधारा जरी एक असली तरी दोघांमधला संघर्ष। राज ठाकरेंना मनसे वाढवायची आहे, उद्धव ठाकरे यांना शिवसेना टिकवायची आहे। पण या दोघांच्या लढाईमध्ये मराठी माणूस मात्र गोंधळलेला। त्यामुळे झालं असं की काही मतं राज ठाकरेंना पडतात, काही मतं उद्धव ठाकरेंना पडतात।
उद्धव ठाकरेंना साहजिकच मराठी माणसांची जास्ती मतं पडतात. त्याला कारण असं की बाळासाहेबांनी जे पेरलं मराठी माणसासाठी ते उगवलेलं आहे आणि ते जे उगवलं आहे ते उद्धव ठाकरेंना मिळालेलं आहे. त्यामुळे राज आणि उद्धव यांना मराठी मतदार मतदान करतात. जवळजवळ महाराष्ट्रातील शहरी भागातील 10 ते 12% मतदार असे आहेत की जे म्हणतात राज वेगळा आहे, उद्धव वेगळे आहेत, एकत्र येत नाहीत, सोडून द्या, कशाला मतदानासाठी बाहेर पडायचं, कशाला आपलं मत वाया घालवायचं म्हणून बाहेर न पडणारे मतदार तेवढेच मोठ्या संख्येने आहेत. त्यानंतर या दोघांना संधी आली 2017ला. त्यावेळी मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे यांची चूक होती, कारण राज ठाकरे यांनी हात पुढे केला म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केला, दोघांपैकी कोणीतरी टाळी दिली आणि 2017च्या पालिका निवडणुकीमध्ये असं ठरलं की दोघांनी एकत्र लढायचं. पण उद्धव ठाकरेंचे कान कोणी फुंकले किंवा उद्धव ठाकरेंना काय कोणी सांगितलं माहित नाही. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आणि अचानकपणे 72 तास आधी मनसेला असं कळलं की शिवसेना आपल्याबरोबर युती करणार नाही. त्यामुळे बराच गोंधळ मनसेमध्ये उडाला. तेच राज ठाकरे आजपर्यंत विसरलेले नाही. पण मला असं वाटतं की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र, या ठाकरे बंधूंनी जर 2017ला पालिकेत एकत्र आले असते तर निश्चितपणे या दोघांची जी संख्या आहे नगरसेवकांची ती 130च्या पार गेली असती. त्याला कारण सांगतो, त्यावेळी 12 लाख मतं पडली शिवसेनेला, 11.5 लाख मतं पडली भाजपला आणि 4.25 लाख मतं मुंबईमध्ये ही पडली मनसेला. मनसे आणि ठाकरे गट यांची जर मतं एकत्र केली तर जवळजवळ 15.5-16 लाखाच्या घरात जातात. आणि जे गोंधळलेले होते की ज्यांना असं वाटत होतं की नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसाचं भलं करू शकतील, अशी जवळजवळ 3 ते 4 लाख मतं पडली तर ती घरात जातात 19 ते 20 लाखाच्या. आता तुम्ही विचार करा, 19 लाख आणि भाजपला पडलेली 11.5 लाख, किती तफावत आहे. म्हणजे संख्या दोघांची वाढली असती पण तसं झालं नाही, दुर्दैव म्हणावं लागेल. आणि त्याच वेळी त्याच्या पुढची घटना अशी घडली की राज ठाकरेंचे जे 7 नगरसेवक निवडून आले होते त्याला उद्धव ठाकरेंनी त्यातील 6 नगरसेवक फोडले. त्यामुळे वादाची तिणगी आणखीन पडली. आता ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत निघून गेले, दोघांच्याही विचारधारा वेगळ्या आहेत, पण तरी देखील त्यांचा नाईलाज झाला कारण भाजपने दगा फटका केला. शिंदेना फोडून भाजपने शिवसेनेला अर्ज केलं. त्यामुळे साहजिकच त्या रागातून उद्धव ठाकरे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले. मनसेचं काय, आज मनसे किती सांगत असेल स्वबळावर आम्ही लढू, तरी मला असं वाटतं की एकही लोकसभेचा मतदारसंघ असा नाही की जिथे मनसेला 4 ते 5 लाख मत पडू शकतात. त्यांना पडू शकतात किती, 75,000, 1 लाख, 1.25 लाख. मग त्याचा फटका कोणाला बसणार, तर तो बसणार उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेला. मनसेला फायदा काही होणार नाही, फक्त भाजप तो फायदा उचलणार स्वतःचे खासदार वाढवण्यासाठी, पण नुकसान होणार उद्धव ठाकरेचं. आज जे ठाकरे बंधूंमधला जो संघर्ष चालू आहे, एकमेकांना ते टीका करत असतात, एकमेकाला तोडबाज म्हणत असतात, एकमेकाला सेटलमेंट करणारे म्हणत असतात. त्यामुळे मराठी माणसामध्ये संदेश काय जाणार. जो मराठी माणूस आज विचार करतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, प्रत्येक मराठी माणसाला वाटतं, विशेषतः शहरी भागातील, की हे दोन भाऊ जर एकत्र आले तर 2 ताकद 1 ताकद होईल. आणि ही 1 ताकद मराठी माणसाच्या जर पाठीशी उभी राहिली तर निश्चितपणे माझही माझा, आवाजही माझा, हे मराठी माणूस अगदी अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. पण आज तसं होताना दिसत नाही. मनसे आणि ठाकरे गट एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि मला असं वाटतं की भविष्यात देखील हे 2 पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. या दोन्ही पक्षांमधील जे काही नेते आहेत त्यांना वाटत नाही की राज आणि उद्धव एकत्र यावं. आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी असं म्हटलं होतं एका मुलाखतीमध्ये की कोणी विष कालवलं मला माहिती नाही. कदाचित दोन्ही पक्षातील नेते असतील कोणी ना कोणी की ज्यांना वाटतं की हे दोघांनी एकत्र येऊ नये, परंतु मला असं वाटतं की या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण भाजप जर या दोघांना लढवत असेल तर त्यामागे भाजपची खेळी वेगळी आहे. पण जर मराठी माणसाला टिकवायचं आहे, मराठी माणसाचं शहरी भागात अस्तित्व टिकवायचं आहे, मराठी माणसाचा माज आणि आवाज हा आजही मुंबईसह महाराष्ट्रात कायम ठेवायचा असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी आपला संघर्ष विसरून एकत्र यायला हवं. कारण जर हे दोघं वेगळे राहिले तर मराठी मतदार, मराठी माणूस हा गोंधळलेला राहणार हे निश्चित. आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे. दुसरा टप्पा नेहमीप्रमाणे कोरेगावचा, पत्राचा. कोरेगावमध्ये जेव्हा एखादा मोठा एरिया किंवा मोठा विभाग जर रिडेव्हलपमेंटसाठी जात असेल
तर त्याच्यासाठी डोळ्यासमोर ठेवण्यासारखा विषय म्हणजे पत्राचाळ. 672 कुटुंब, ऍक्च्युली मी नेहमी म्हणत असतो 663, कारण 9 जागा या कमिटीच्या ताब्यात आहेत. पण हे 663 जे कुटुंब आहेत त्यांनी प्रचंड मनस्ताप भोगलेला आहे. म्हणजे त्यांच्यावर एक मोठं पुस्तक लिहू शकतं एवढा त्रास या मंडळींनी सहन केला आहे. वेळेवर भाडं नाही, वेळेवर जागा नाही. गेल्या 12-13 वर्षापासून हे जे तिकडचे भाडेकरू आहेत म्हणा किंवा रहिवासी आहेत स्वतः ज्यांच्या हक्काची घरं आहेत, आज ते बाहेर राहिलेले आहेत. त्याला कारणीभूत कोण आहे? म्हाडा आहे. म्हाडाने बिल्डरला हवे तशी सूट दिली, बिल्डर जागा विकत गेला आणि आज अशी अवस्था आहे की एखाद्याला भीक देतात, अधिकार देत नाही, तसं पत्रचाळीच्या लोकांना म्हाडा देते. पोझिशन देऊ, कधी देऊ सांगितलं नाही. उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम आहे, निकृष्ट दर्जाचं आहे ते माहित नाही. कॉर्पस फंड देणार का नाही ते माहित नाही. सुविधा देणार की नाही ते माहित नाही. म्हणजे दादागिरी ही म्हाडाची सुरू आहे आणि हे 663 कुटुंबीय या दबावाखाली आहेत. काहीच बोलू शकत नाही, काहीच करू शकत नाही. गेल्या 12 वर्षामध्ये याच पत्राचाळीतील काही लोकांनी गेल्या 12 वर्षात म्हणजे अगदी 2009 पासून ते 2023 पर्यंत म्हणजे 14 वर्षात याच रहिवाशांमधील काही लोकांनीही या कुटुंबियांना लुटलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांची फसवणूक केली आहे, त्यांची दिशाभूल केली. आता काय केली आहे या सगळ्या रहिवाशांना माहिती आहे, पण रहिवाशी एवढ्यासाठी तोंड उघडायला तयार नाही, कारण त्यांना स्वतःचं हक्काचं घर लवकरात लवकर हवंय. पण आता या पत्राचाळीवरनं लुटलं पत्राचाळीला म्हाडाने. आता म्हाडाचं लक्ष मोतीलाल नगरवर आहे. म्हणजे हमने तो पत्राचाळ को लूट लिया, अब की बारी मोतीलाल नगर. आता लक्ष म्हाडाचं मोतीलाल नगरवर आहे. कारण सिद्धार्थ नगर पत्राचाळीचा तो भूखंड होता तो 48 एकरचा होता. हा 128 एकरचा आहे. जवळजवळ 30 ते 35 हजार कोटीचं इथे मलई म्हणणार म्हणा किंवा प्रोजेक्ट आहे म्हणा, म्हाडा करायला तयार नाही. म्हाडाने अदानीला पुढे केलंय. सरकारमध्ये केंद्र असू दे, राज्य असू दे, अदानीची उठबस आहे, अदानीची मक्तेदारी आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोणी कितीही म्हटलं, कितीही विरोध केला तरी जाणार कोणाला? तर तो अदानीला जाणार. पण तो देताना मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी डोळ्यात तेल घालून बसलं पाहिजे. आपण असं म्हणतो की पुढच्याला ठेस लागली की मागचा शाणा होतो. आज पत्राचाळीला जी ठेस लागली, गेली 14 वर्ष पत्राचाळीतील रहिवासी ते दुःख सहन करतायत, ज्या यातना भोगतायत, त्या जर तुम्हाला नको असतील तर मोतीलाल नगर मधील जवळपास 4,500 कुटुंबियांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आपल्या ज्या कमिट्या आहेत, आपल्यासाठी जे लढणारे आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही सगळे तसेच आहे, लढणारे असतात बहुतांश, परंतु काही लोक असे असतात जे घर का भेदी लंका डाळे, ते म्हाडाला म्हणा किंवा तिकडच्या राजकारण्यांना म्हणा किंवा तिकडे जो बिल्डर येईल त्याला मिळालेला असणार हे 100%. त्यामुळे मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी जोपर्यंत आपल्याला सुविधा मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला जागा मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला पूर्ण आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत त्रिसदस्यीय करारनामा होत नाही, जोपर्यंत करारनाम्यामध्ये ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या हक्काच्या जागा सोडून घराच्या बाहेर येण्याची चूक कधीच करू नये. एवढं तर तुम्हाला लढताच येईल की एवढा मोठा भूखंड आहे, मोठमोठी मैदान आहे, आधी आमची घरं बांधा, आधी आम्हाला ताबा द्या आणि त्याच्यानंतर आमची घरं खाली करा. कारण जर तुम्ही आधीच घरं खाली केली आणि उद्या कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या, एखादा कोर्टात गेला, कधी बिल्डर गेला, कधी म्हाडा गेला, किंवा जर अदानी सारखा जो बिल्डर आला किंवा दुसरा कोणी आला, त्याला जर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं, 2-3 वर्ष इकडे तिकडे झाले, तर सगळ्यात मोठी पंचायत ही तुम्हा रहिवाशांची होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पत्राचाळीचा धडा घ्या. म्हाडा काही टपून बसलीये, बोका आहे म्हाडा, म्हाडाला पैसे पाहिजे. म्हाडाचे अधिकारी मला एक सांगा, पत्राचाळीमध्ये एवढा घोटाळा झाला, ईडी म्हणा किंवा मुंबई पोलिसांचं आर्थिक गुन्हा शाखा म्हणा यांनी गुन्हे दाखल केले. मला एक सांगा, म्हाडाच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला हो? कोणत्या राजकारण्यावर? संजय राऊत वगळता ज्यांनी पैसे घेतले त्या बिल्डरकडनं, म्हाडाने भरपूर पैसा घेतला म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी, आणि म्हणून त्यांच्या सगळ्या स्वाक्षऱ्या करून सगळे करार केले. त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यामुळे म्हाडावर काही कारवाई होणार नाही. म्हाडाला पैसा पाहिजे. उद्या म्हाडा मोतीलाल नगरकडे त्याच दृष्टीने बघणार, ओरबडण्याचा प्रयत्न करणार. जसं पत्राचाळीला लुटलं तसंच मोतीलाल नगर 1, 2, 3 ला लुटलं जाणार. त्यामुळे मला असं वाटतं की पत्राचाळीची जी स्थिती झाली ती आपली होऊ नये असं जर मोतीलाल नगरच्या रहिवाशांना वाटत असेल तर दक्ष राहा,
सावध राहा आणि जोपर्यंत आपल्या काही पदरात पडणार नाही तोपर्यंत आपल्या पदरातलं दुसऱ्याला देऊ नका. अर्थात म्हाडाला म्हणा, राजकारणाला म्हणा अथवा त्या बिल्डरला देऊ नका. स्वतःचं भलं करून घ्या. स्वतः सुरक्षित कसे राहाल, स्वतःच्या हक्काचं घर तातडीने कसं मिळेल याकडे लक्ष द्या. दुर्लक्ष केलं नुकसान तुमचं होणार. आज एवढंच. मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन आणि गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.